गुड न्यूज आहे म्हणजे काय फक्त प्रेग्नन्सीच असते का? काय झालं ते सांगते. पण त्याआधी ना आज मी नाश्त्याला असं काहीतरी खाल्लं आणि सोबत मस्त असं दही होतं. मिस्टरांनी आज ना भाजीसोबत मोठी अशी कोथिंबीरची जुडी आणली होती. चला म्हटलं आज कोथिंबीर वडी बनवूया मस्तपैकी आणि आज मी हे नेहमीसारखा रोल करून न वाफवता असं ताटात वाफवलं होतं आणि ते निघता निघत नव्हतं. कसं तरी आपटून-आपटून ते काढून घेतलं आणि वड्या पाडून तळून घेतल्या. एकदम मस्त खुसखुशीत छान झाल्या होत्या वड्या. तर झालं असं मागच्या एका कोलॅबोरेशनच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होते, की एक गुड न्यूज आहे ते मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणून. तर बापरे! त्यानंतर मला इतके ताईंचे मेसेज आले, की "ताई तुम्ही परत प्रेग्नंट आहात का? पोट बघून वाटलंच होतं, तुम्ही प्रेग्नंट असणार म्हणून. चौथा चान्स घेतला का तुम्ही?" तर काही जणी तर म्हणाल्या, "आता 10-15 झाल्याशिवाय तू काही थांबू नको बाई, क्रिकेट टीमच बनव." काय बोलू मी आता यांना? मीच असं खरं बोलायला नाही पाहिजे होतं गुड न्यूज आहे म्हणून. तर मी प्रेग्नंट वगैरे नाहीये. बस झाली ना आता माझी फॅमिली कंप्लीट आहे आणि थर्ड प्रेग्नन्सीमुळेच मी खूप जास्त ट्रोल झाले होते. तेव्हा लोकांनी मला खूप काही-काही बोललेलं आहे. आणि पोटाचा प्रश्न तर पोट माझं सी-सेक्शनमुळं राहिलेलं आहे. तर गुड न्यूज वगैरे काही नाहीये. गुड न्यूज आहे, पण ते वेगळंच काहीतरी आहे. ते नक्कीच येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करीन. चला बाय बाय.